नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तर मित्रांनो, कारण आपण आज बोलणार आहोत की पीक विमा म्हणजे प्रधानमंत्री फसल पीक विमा योजना. तर सरकार दरवर्षी हजारो कोटी रुपयाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून देते, पण तरीही अनेक शेतकरी म्हणतात आम्हाला पैसे मिळत नाही का. तर पाहणार आहोत कोणाला मिळते पैसे आणि 2026 मध्ये काय नवीन नियम आलेत. तर हे सगळं आपण आज सविस्तरपणे आता जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला जर नवीन असेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुम्ही आता शेवटपर्यंत पहा. तर पीक विमा योजना हे तुमच्या पिकाचं संरक्षण करते. जर पाऊस जास्त झाला आणि कमी झाला, गारपीट जरी झाली, पूर आला, तर तुमचं नुकसान सरकार भरून काढते. मुख्य उद्दिष्ट म्हणजे फायदे काय आहे. नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण, कमी प्रीमियम फक्त 2% ते 5% मोठं नुकसान भरपाई. उदाहरणार्थ, जर तुमचं 1 लाख नुकसान झालं तर सरकार हे 70,000 ते 90,000 पर्यंत देऊ शकते. तर मित्रांनो, त्याच्यानंतर आता जे 2026 मध्ये काही मोठे बदल झाले आहेत. तर कोणते बदल? ऑनलाईन क्लेम आणि मायनॉरिटी, जे क्रॉप, त्याच्यानंतर जे क्रॉप सर्वे सॅटेलाइटने होत आहे. तर मित्रांनो, DBTद्वारे पैसे थेट आता बँक खात्यात येते आणि फंड थांबण्यासाठी हे स्ट्रिक्ट चेकिंग होते. तर सर्वात महत्त्वाचा अपडेट म्हणजे जर तुमचं नाव 7/12 मध्ये नसेल तर पैसे मिळत नाही. तर KYC करणे आता कंपल्सरीच आहे. बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा. खालील जे पैसे मिळणार नाहीत हे असे लोक आहेत, जे ते लक्षात ठेवा. KYC जर त्यांनी केली नसेल तर त्यांना मिळणार नाही. आधार कार्ड लिंक नसेल तर त्यांना पण मिळणार नाही. आणि चुकीची पीक नोंदणी जर असेल तर त्यांना पण मिळणार नाही. वेळेत अर्ज ज्यांनी केला नाही त्यांना पण याच्यातनी पैसे मिळणार नाही. म्हणून हे 80% जे लोक आहेत इथून हे वगळले जातात. तर क्लेम करण्यासाठी तुम्ही हे 3 मार्ग वापरू शकता. पहिलं म्हणजे मोबाईल ॲप्स, क्रॉप इन्शुरन्स ॲप, जे आपल्या मोबाईलमध्ये घेता येते. त्याच्यानंतर जे आहे CSC सेंटर आणि त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर ऑफिस. जर क्लेम करताना कोणते काम करायला पाहिजे? फोटो अपलोड करा, लोकेशन ऑन करा आणि 72 तासांनी अर्ज करा. उशीर झाला तर पैसे ते पण मिळणार नाही. तर मित्रांनो, भरपाई खालील गोष्टीवर अवलंबून असते, जे पिकाचा प्रकार, नुकसान टक्केवारी, जिल्ह्याचा रिपोर्ट. उदाहरणार्थ, सोयाबीन हे 25,000 हेक्टर, नंतर जे कापूस 40,000 हेक्टर. काही वेळात पूर्ण नुकसान हे फुल पेमेंटवर असते. तर त्याच्यानंतर मित्रांनो, शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? तर महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत. ती KYC लगेच करून घ्या, 7/12 अपडेट ठेवा, नुकसान जर झाल्यास लगेच फोटो काढा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲप्लिकेशन डेडलाईन हे चुकू नका. तर मित्रांनो, जर तुम्ही पीक विमा घेतला असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, आणि कारण माहितीचं ज्ञान नुकसान टाळण्याचे शस्त्र आहे. आणि अशाच माहितीसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.